आलं बोंबल हुप हुप करून तोंड दुखायला लागलं माझं. मारुती राया, ओ मारुती राया, तुमचं बेस आहे हो. तुम्हाला आपलं हुप करून गप बसता येते, पण आमचं तसं नाही. आम्हाला बोलल्या बिगर राहत नाही. आणि सहज म्हणून काहीतरी बोलायला जातोय आणि नेमकं तसंच घडतंय बा. सगळा गाव बोलतोय आमच्या नावानं. नाऱ्या वंगळ बोलू नगस, शुभ बोल नाऱ्या, शुभ बोल नाऱ्या. तू बघतोयस नव, आयुष्यभर लोकांची सेवा करायची आणि त्यांचीच पायताना खायची, हेच आमच्या नशिबात. मी काय बोलतोय ते कळतंय ना तुला? अरे मारुती राया, तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे का मला? म्हणून माझी सगळी सुख दुःख तुलाच सांगतोय नव. पण त्याचं तुला काही नाही. तुझ्या टीव्हीवरच्या रामायणात बिझी आहेस ना, मग कशाला ऐकशील आमची गाराणी? आम्हीच बोलतोय ना आम्हीच ऐकतोय. काय करणार? आलिया भोगाशी असावे सादर. रविवार सोडून एखादा दिवस काढ की आमच्यासाठी. नाही ऐकलीस ना वा? माझा नवीन पोपट हा लागला मी आयला गवळी बोल लई फॉर्मॅट दिसतात. त्याच्या मारी घोबडाच्या तोंडाच्या आलाच का सकाळच्या परी मांजर आल्या का दारवात. आता आज काय दिवस चांगला जातोय माझा. दिवस चांगला जाईल हो, पण दुधात पाणी जरा कमी मिसळा, नाहीतर पाण्याचा पैसा पाण्यातच जायचा. म्हणून म्हटलं कपडे तर तोंडाची खिडकीच बंद करीन कायमची. सुखाळ बाबलीच्या. ओ गवळी बुवा, ओ गवळी बुवा, मोर बघून चाक मारा, नाहीतर नाहीतर खड्ड्यात जायची ना. आता याच्या नाळ्याच्या खड्ड्यात जाशीला म्हटल्यावर गवळी खड्ड्यात गेला. पाण्याचा पैसा पाण्यात गेला. पाण्याचा पैसा पाण्यात गेला. तुझ्या आईला तुझ्या नाऱ्या कुठल्या मुहूर्तावर देवानं तुझी बत्तीशी घडवली? अरे कवा तरी जरा शिवून जा की रे. सुकाळ बांबलीच्या कपिल देवाचा भाव आहे तू. हो आता काय करू? काय झालं रडायला? काय झालं? अगं त्या नाऱ्यानं पाय तर फेकून मारलं. तोंडाचा सिनेमा झाला बघ. दुसऱ्याच्या भांडणात तोंड घातलं की असंच व्हायचं. त्या नाऱ्याच्या वाटेला जाऊ नका. तो उगाच कुणाला बोलायचं नाही आणि त्यानं बोललेलं खरं झाल्या बिगर राहणार नाही. नाऱ्या लेका तुझी वळवळ नारी जीभ या कात्रीला नाही छाटली तर नावचा झंप्या शिंपी नाही. अरे शिंपी आहेस का खाटी? अरे तुझ्या खाटी का शिंपी मावशी 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 मला लपिऊ मला लपिऊ. अरे पण झालं काय? काय वाघ बीट लागला का काय? वाघ नाही, शिंपी लागलं माझ्या माग. शिंपी? आणि त्यो का? मला म्हणला तुझी जीभ कापून टाकतो म्हणून. त्याचा बाळा पाहिजे तुझ्या अंगाला हातावाया. अरे बिन आई बाचली इकरू. हो ना मग. जो तो फुरफुरतोय. अरे का घाबरतो यास? मी आहे ना व. अगं मावशे, तू आणि लक्ष्मी आहेस म्हणून मला धीर येतोय ना व. अरे नाऱ्या, तू बी जरा जपून बोलत जा बघ. देवानं तुला जीभ दिली या, ते बोलशील ते खरं होतं या. अरे दुसऱ्याबद्दल वाईट वांगाळ बोलू नये लेकरा. नाही बोलणार मावशे. लक्ष्मी कुठे दिसत नाही, कुठे गेली ग? ती गेली मामाकडं. का र? नाही नाही तसं काही नाही. कवा परत येणार? का र? तुला कर्म ना होय? छाछा तसं काही नाही, आपलं सहज विचारलं. असं होय? पर कवा येईल म्हणालीस तू? येईल की उद्या परवाच्याला. काय? अरे शेणात जरा पाणी होत बघू. पाणी पाणी बोंबललं मावशी बोंबललं. अरे काय झालं? अजून पाटलाचं पाणी भरायचं आहे. बोंबलत असेल माझ्या नावानं. मी आलो पाणी भरा. काय म्हणावं या पोराला? अरे दावल्या, अरे का बघते की. अरे वाईट पाणी लाव की. पाणी वाटेत पाणी हाय कुठं? कुठं ते मी सांडलं आता याच्या. अहो ऐकलं सा का? काय म्हणताय सा? अहो वाईट दाढीला पाणी द्या की. पाणी कुठं देऊ? पाण्याचा एक थेंब नाही घरात. म्हणजे तू नारे आले नाही पाणी भरायला? नाही ना, सकाळपासून कुठे गेलाय कुणास ठाव? आईला पाबलीचं कुठं उलातलंय कुणाला दख. पाटील आलो ना मी. कावलं दिसतंय. काय म्हणता पाटील? काय रे सुकाळीच्या कुठे गेला होता फापलं? दाढीला पाणी नाही घरात. दाढीला पाणी कशाला लागतंय? अहो दौला नवी अख्ख्या गावाची बिनपाण्यान करतोय. माझी बिनपाण्यान करायला सांगतोस त्याला? अहो पाटील दाढी करताना बोलू नये, मिशी कट होईल.
बघा म्हटलं नव्हतं तुमची मिशी कट होईल झाली ना हो? तुम्हाला दात काढायला काय झालं लय गोड दिसतंय बघा. नाऱ्यामुळे झाले काळ्या जीबच हसून ठेवतो साल्या. आत्ता ग बया दाढी करताना हल्लासा तुम्ही आणि त्या पोरा कशा पेरात. पाटील काय म्हटलं उरलेली अर्धी मिशी काढून टाकू का? हा मेला नाही माझा. अहो पण पाटील ते वंगाळ दिसतंय दिसू दे. अरे आमच्या 7 पिढ्यात कोणी मिशी उतरले आता पातोर. ते बरोबर आहे हो हा. पण मिशी अगदी मुळा सकटच निघाली पुन्हा उगवल असं वाटत नाही काय रे जाऊया आता जातोच का तुझ्या घरी? आईला आगाऊ बेन झालं. पाटील या मिशी